नाही इथे अजून पुढे सरकावं लागेल, एक पलटी देऊन इथे घ्यायला लागेल, एक पलटी देऊन इथे घ्यायला लागेल खाली। आता पण इकडे संवर्धन चालू केलेलं आहे। हे इकडे पूर्ण झाडी होते ते मला मी दाखवतोच तसं, पण आता हे संवर्धन करून हे पूर्ण आपल्याला जे गवत दिसतं ना ते सर्व काढायचं आणि हा पाण्याचा जो पाट आहे, जो पाणी इकडे खाली जे उतरतो मेन आपल्या तटबंदीवर मेन महादरवाजाच्या बाजूला, तर ते पाणी आपल्याला इथून या वनातून साईडला काढून इकडे बाहेर काढायचं आहे। ते आपली जय शिवराय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। तर मित्रांनो, आज आपण गड संवर्धनसाठी किल्ले मावलीवर जाणार आहोत। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये गड संवर्धन म्हणजे नक्की काय असतं ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे। व हे जे आपल्या पाठीमागे दिसतंय ना मित्रांनो, तेच किल्ले मावली आहे। त्या मावलीचे पण मित्रांनो 3 भागामध्ये हा किल्ला विभाजन झालेला आहे। त्याच्यामध्ये एक पलसगड, मावलीगड। तर मित्रांनो, चला कंटिन्यू पहा पुढे आपल्या संवर्धनमध्ये काय काय आपण संवर्धन करतो, काय कसे संवर्धन करायचं आहे, संवर्धनमध्ये कुठल्या कुठल्या वस्तू येतात त्या तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, चला कंटिन्यू पहा पुढे। आता आपण मावली किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन खाली पोहोचलेलो आहे। आता नाश्ता करून आपण किल्ल्यावर जाणार आहोत। चला तर कंटिन्यू पहा। मित्रांनो, आता आपण इथे नाश्ता करणार आहोत। नाश्त्यामध्ये मित्रांनो आपण कांदेपोहे घेतले आहेत। हे आपले सगळे मावले नाश्ता करून घेत आहेत। आपण ज्या ठिकाणी नाश्ता करायला थांबलो आहे मित्रांनो, त्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल साई निवास, असं हॉटेलचं नाव आहे मित्रांनो। तुम्ही इथे येऊन नाश्ता करू शकता। नाश्ता करून मित्रांनो आता आपण संवर्धनसाठी गडावर चाललो आहे। घ्या मित्रांनो, तुम्ही जर कधी ट्रॅकिंगला जात असाल तर अशा या कोल्यांपासून सावध राहण्याची खास खूप लागते। मित्रांनो, आपण गडावर येता आपण खाली अर्ध्यात वाट चुकलो होतो, त्याच्यामुळे आता आपण मेन वाटेला न जाता, ही बघा मेन वाट आपल्या बॅक साईडला आहे, तिकडे पाठीमागे। तर आपण जी जुनी पायवाट आहे त्या वाटेनं आपण आता गडावर जाणार आहोत। बहुतेक आपण महादरवाजा जवळ निघू बहुतेक। मित्रांनो, आता आपण मावली किल्ल्यावर वरती आलो आहे। मध्ये शूट करता नाही आलं कारण खूप दमलो होतो त्याच्यामुळे, आणि ऊन पण खूप झालं आहे कारण बोलता येत नव्हतं, त्याच्यामुळे काय शूट केले नाही। आता तुम्हाला किल्ल्यावरचं सर्व जे संवर्धन आम्ही करणार आहोत, जे आमची 15 जणांची टीम आहे ते सर्व मिळून आता संवर्धन करू। त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ त्याच्या पुढे कंटिन्यू पाहायला भेटेल। तो सूरज या लवकर। झुंजोनी अवघ्या सीमारावे, झुंजोनी अवघ्या सीमारावे, मारिता मारिता घ्यावे, मारिता मारिता घ्यावे, राज्य आपुले देशद्रोही तितुके कुत्ते, देशद्रोही तितुके कुत्ते, मारो निघाला विपरीते, मारो निघाला विपरीते, देवदास पावती फत्ते, देवदास पावती फत्ते, यदर्ती संशयो नाही, यदर्ती संशयो नाही, देव मस्तकी धरावा, देव मस्तकी धरावा, अवघा
कल्लोळ करावा, अवघा कल्लोळ करावा, मुलुक बडवावा की बुडवावा, मुले बडवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. हर हर महादेव. हर हर महादेव. नमो पार्वती पते हर हर महादेव. हर हर महादेव. आता आपण इकडे संवर्धन चालू केलेलं आहे. हे इकडे पूर्ण झाडी होते, ते मला मी दाखवतोच तसं. पण आता हे संवर्धन करून हे पूर्ण आपल्याला जे गवत दिसतं ना ते सर्व काढायचं. आणि हा पाण्याचा जो पाट आहे, जो पाणी इकडे खाली जे उतरतो मेन आपल्या तटबंदीवर, मेन महादरवाजाच्या बाजूला, तर ते पाणी आपल्याला इथून या वनातून साईडला काढून इकडे बाहेर काढायचं आहे. ती आपली सुरुवात झाली आहे. तुम्हाला आता पुन्हा एकदा नंतर दाखवतो. हे आपले सगळे गडकरी माऊली आहेत, हे काम करते तिकडे. इथे इथे दगड घ्यायचे, इथे आपल्याला इथे घ्यायचं आहे. नाही इथे अजून पुढे सरकावं लागेल. एक पलटी देऊन इथे घ्यायला लागेल. एक पलटी देऊन इथे घ्यायला लागेल खाली. नाही नाही पलटी नाही राहू दे. चालेल चालेल चालेल. हे दगडी काढून घ्या. या माती राहू दे, ती दगडी काढून घ्या. त्या मित्रांनो हे आता आपण बांध घातलेले आहे. इकडे सर्व गवत आहे, ते आता साफ करून तुम्हाला दाखवतो शेवटी कसं आपण साफ केलं. इथे मित्रांनो गडकिल्ले संवर्धन नक्की का केलं पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी जिंकलेले किल्ले पुढील पिढीला पाहता यावे. ज्या किल्ल्यासाठी आमचे मावले धारातीर्थी पडले, ज्या मावल्याने छातीवर तोफगोळे झेलले, त्या गडकिल्ल्यांचा इतिहास मातीमोल होऊ नये. जे मावले मातीसाठी मातीत गेले, त्यांचा इतिहास पुढील पिढीला समजलं पाहिजे. म्हणूनच गडकिल्ले संवर्धन केले पाहिजे. गड पाहणारे डोले खूप आहेत, ट्रॅकिंग करणारे पायही खूप आहेत, पण गड संवर्धन करणारे हात खूप कमी आहेत. तर मित्रांनो छत्रपतींचा इतिहास पुढील पिढीला सहज पाहणं शक्य व्हावे म्हणून गड संवर्धन करणे गरजेचे आहे. आम्ही करतोय, तुम्हीही या, तुम्ही सहकार्य करा. जपान शिवभक्तांना गड संवर्धन मोहिमेमध्ये सहभाग घ्यायचा असल्यास कमेंट करून कळवावे. मित्रांनो आता आपण हे संवर्धन केलेलं आहे. इकडे जे पूर्वीचं तुम्हाला व्हिडिओ दाखवेल सुरुवातीला, त्याच्यानंतर हे बघा आता आपण हे पाण्यासाठी मार्ग केलेला आहे. मित्रांनो हा जो पाणी आहे ना वरून यायचा तो सरळ खाली महादरवाजावर जायचा ते खाली. तर हे आपण आता पूर्ण साफ केलेलं आहे.
पापड पाहिजे काय तेच म्हटलं मी घेतलं नाही विचार कशासाठी हे अन्न मी सेवनार घडो माझी हातुनी देश सेवा घडो माझी हातुनी धर्म सेवा म्हणून मिळावी मला शक्ती देवा पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हर हर महादेव. मित्रांनो आता आपण महादरवाजाच्या बरोबर खाली आलो आहोत. हे पहा केवढं उंच असा डोंगर आहे. व हे मित्रांनो ह्याच नदीतून पहिली मेन वाट होते आपले महादरवाजाचे. हे खालचं परिसर पहा एकदा. हाच मित्रांनो हा रस्ता सरळ महादरवाजाजवळ गेला होता. तर नदीच्या प्रवाहासोबत पूर्ण दगडी वाहून गेलेले आहेत म्हणजे पायऱ्या. तर तुम्हाला जे मध्ये मध्ये काही राहिलेत पायऱ्यांचा अवशेष ते तुम्हाला मी आता दाखवतो. चला तर हे पण मित्रांनो हे असे पूर्ण दरवाजाचे किंवा तटबंदीचे दगड खाली आलेले आहेत. हे जेवढं दगड आहेत ना मित्रांनो ते असेच खाली पडून आलेले आहेत. हा बघा आपण दगड तटबंदीचा आहे. जो आता मी उभा आहे तोही दगड तटबंदीचाच आहे. तो बघा मित्रांनो तो फक्त पायरी मार्ग थोडासा राहिलेला आहे शिल्लक. तो चांगल्या व्यवस्थित आहे सुव्यवस्थित आहे. ह्या बघा इथं सुव्यवस्थित असलेल्या आहे पायरी मार्ग तो आजही मित्रांनो तसंच आहे. चांगल्या व्यवस्थित एकदम व्यवस्थित आहे एकदम. मित्रांनो हे पहा इकडं मेन आपला महादरवाजा. हे महादरवाजाची सर्व तटबंदी आहे इकडे. चला तर आता आपण महादरवाजावरती पाहूया. हे सगळे माऊले धारकरी माऊले आता जेवण बसलेत आराम करतात थोडा वेळ. त्याच्यानंतर पुन्हा आता आपल्या इथं काम करायचं आहे. त्याच्या आधी पण आपण मित्रांनो आलो होतो इथे. हे शर्वाची मूर्ती आहे इकडे. तसेच ही पण तुटलेली तशीच आहे. परत ते तिकडे एक डिझाईन आहे. व हे आपला मेन महादरवाजा आहे तो पूर्ण आता तोडलेला आहे. त्यांनी ताट एकदम स्वच्छ ठेवले. कातळ कोरलेलं आहे. हे पहा मित्रांनो इकडे आपला महादरवाजाचं मेन गेट आहे. हे उडवण्यासाठी असे होल मारले त्याच्यामध्ये दारोगाला मारून भरून हे उडवलेलं आहेत. बहुतेक ठिकाणी असं झालेलं आहे. हा पण बघा सेम हा पण तोडण्यासाठीच केलेला आहे. इकडे पण सेम तसेच आहे. नाही इकडचे या साईडचे हा मित्रांनो हा पाण्यासाठी केलेला आहे. हा जो वरून पाणी येतं ते पाणी बाहेर निघण्यासाठी किंवा पावसाळी पाणी निघण्यासाठी हे असं दरवाजा बनवलेला आहे त्याला. हे बघा इकडनं होल आहे. हा पाणी इथून इकडे बाहेर आउट होत आहे. हे सैन्यांना राहण्यासाठी बोला किंवा पहारा देण्यासाठी इकडे अशा देवल्या केलेल्या छोट्या छोट्या नाही बोलता येणार. हे खूप मोठे आहेत. हे बघा इकडे हे पहा इकडे तशीच खूप मोठी देवली आहे.
तर मित्रांनो आता आपण पुणे राज सदर जवळ आलेलो आहे. हे मागच्या वेळी आपण इथे साफ केलं होतं, आता हे साफ केले दिसते थोडंफार. हे मित्रांनो राज सदर आहे. मागच्या वेळी इथे साफ केलं होतं आपण, पण आता इथे दुसरं मंदिर साफ करून ठेवलेलं आहे आधीच. बघून या. मित्रांनो आता जे आपण पुणे राज सदर बघितली होती ना, त्याच्याच पाठीमागे हे मंदिरासारखं काहीतरी स्ट्रक्चर आहे. आता एक्झॅक्टली आपल्याला काही माहिती नाही, पण बहुतेक जे दगड भेटत आहेत ते मंदिरासारखेच वाटत आहेत. तुम्हाला दाखवतो मी. थांबा भाऊ एक मिनिट. हे इकडे या इकडे. हा पारे 2 पाहिजे होते. घ्या पलटी मारा. सर्वांचे घेतलेले आहेत. पलटी मारा ना त्यांना. घ्या इकडे. महादेव. मित्रांनो आता आपण राज सदरच्या पाठीमागे एक वास्तू होती ती साफ केलेली आहे. आता त्याच्यानंतर आता इकडे बघा पुढे आलोय, तर इकडे पण एक काहीतरी वास्तू दिसत असेल तुम्हाला कदाचित, पण माहित नाही एक्झॅक्टली नक्की काय आहे ते. तर पुढच्या वेळेस पुन्हा येऊ त्यावेळी नक्की हिला साफ करून पुन्हा दाखवणार हे काय आहे ते. 1 मिनिट पुढे जाऊन फोटो काढून घ्या. हा चालेल. पहा मित्रांनो इथे पण एक काहीतरी वास्तू आहे, पण हे पण पूर्ण पडक्या अवस्थेत आहे. इथे काहीच राहिलं नाही, फक्त एक लेवल आहे जोत्याची. हे बघा, बाकी त्याच्यात काय असं राहिलं नाही वरती, त्याच्यामुळे काही सांगता येणार नाही, कारण नावही नाही तिथे काय. फक्त डिझाईन बघा असे मस्त बनवलेले आहेत. त्याच्यानंतर हे बघा पूर्ण असे ठिकाणी अशा दगडी आहेत. हे बघा मित्रांनो हे काहीतरी आहे, हे एक चिन्ह आहे काहीतरी वीर. हे मित्रांनो महाबळेश्वर मंदिरचं ठिकाण आहे. काय माहिती हे पहा इथे मित्रांनो महाबळेश्वर मंदिराची ते महादेवाची पिंडी आहे, छोटीशी दगड कोरलेली आहे. हे पहा इकडे पाण्याचा तलाव आहे. मित्रांनो ॲरोच्या हिशोबात आम्ही हा आता आम्हाला असं वाटतं की धान्य कोटर आहे, कारण खाली तिकडे ॲरो लावलेले आहेत, पण प्रत्यक्षात हे वाटत नाही की धान्य कोटर असेल म्हणून. पण कदाचित ह्या ज्या मोठे मोठे दगड आहेत तर कदाचित ते धान्य कोटरच असावं, कारण हे पहा इकडे अशा मोठमोठे दगड आहेत. ती एक वास्तू बघितली आणि परत इथं सेम तशीच. आता यातलं माहित नाही नक्की कुठलं काय आहे ते, धान्य कोटर कुठलं आहे आणि दारोगोला ठेवण्यासाठी काय कुठलं आहे ते काही एक्झॅक्टली समजत नाही. तसंच त्या तिकडे पण एक काहीतरी दिसतंय, कारण बोर्ड नसल्यामुळे समजत नाही नक्की काय आहे ते. आता आपली संवर्धन मोहीम अशी पण बहुतेक होत आलेली आहे. थोडंफार राज सदरच्या तिकडे जाऊन पण साफसफाई केलेली आहे. त्याच्यानंतर आता पुन्हा आपण जिथे महादरवाजा जवळ होतं तिथे थोडंसं कचरा काढायचं राहिलेलं आहे, ते काढून आता आपण घरी निघू थोड्या वेळात. ही मित्रांनो संदकाची फुलं आहेत, पूर्ण सुका खडकावर म्हणजेच डोंगरावर हे फुले बागा कशी एकदम टवटवीत आहेत. असं खाली उतरलं ना पाऊन खिंडीच्या मित्रांनो हा जे गेट होता ना पूर्वी महादरवाजा,
तो लॉक करण्यासाठी बघा तिथे गॅप दिलेला आहे आणि इकडे हे बघा इकडे एक होल दिले आहे आरपार. ते ह्याच्यामध्ये लाकडू टाकून हे पूर्वी बंद होत असावं हे दरवाजा. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी, जय भवानी. आज मी या माहुली किल्ल्यावर कविता लिहिलेली आहे आणि ती मी आपणासमोर सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे माझा माहुली किल्ला. अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावेल, अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावेल असं काव्य आहे माझं. मला प्रेमानं म्हणतात राजं, माहुली गाव आहे माझं, माहुली गाव आहे माझं. पाहण्याचा वाता जरा वेड लावे जीवा, गड माहुली आहे माझा साऱ्या विश्वाचा ठेवा. अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावेल, अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावेल असं काव्य आहे माझं. मला प्रेमानं म्हणतात राजं, माहुली गाव आहे माझं. सुरतेची लूट नि फिरंग्याचा कट आहे माझा माहुली किल्ला, सदैव रयतेला भेट. अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावेल असं काव्य आहे माझं. मला प्रेमानं म्हणतात राजं, माहुली गाव आहे माझं. गड किल्ल्यांचा राजा हा क्षत्रिय वंश न माने दुर्योधना कंस, क्षत्रिय वंश न माने दुर्योधना कंस. ममतेचं माहेर मामाचं माहुली हे वंश, असं माहुली आहे त्याचं नाव. अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावेल असं काव्य आहे माझं. मला प्रेमानं म्हणतात राजं, माहुली गाव आहे माझं. अरे झेलून लढले छातीवरती घाव, अरे झेलून लढले छातीवरती घाव, आहे शिवबा हे नाव. नाही राग नि धाक, रयतेला दिली सन्मानाची साथ. अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावेल असं काव्य आहे माझं. मला प्रेमानं म्हणतात राजं, माहुली गाव आहे माझं, माहुली गाव आहे माझं. माहुली शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. महादेव, महादेव. एक मिनिट. तर मित्रांनो, आज आपला गड संवर्धन करून झालेला आहे. जे काही तुम्हाला केलेलं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच. व आता पण मित्रांनो गड संवर्धन करून आता गड खाली उतरतो आहे. तर आता पण मी अर्ध्या वाटेत आहे. तर मित्रांनो आता हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे. चला तर मित्रांनो, बाय बाय. आणि आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.